हा पंचतारांकित शेती पंचतारांकित शेती मग ते लंडन मधल्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती केव्हाही बरी की नाही? बरी ना? का शेतकऱ्यांनी चांगलं पंचतारांकित शेती करू नये का? शेतकऱ्यांनी चांगली नगदी पिकं घेऊ नयेत का? का स्ट्रॉबेरी लावू नये का? का ड्रॅगन फ्रूट लावू नये का? आणि काय अमावास्या आणि काय म्हणाले, अमावास्या पीक काढतात मुख्यमंत्री. त्यांच्या डोक्यात अमावास्या पौर्णिमा ते काय लिंबू मिरच्यावाले बिलकुल पाठवणार. माझ्याकडे सर्व प्रकारची फळं आहेत, चेरी पासून सगळं. पुण्यात जी कारवाई झाली पबवर, असं म्हटलं जाते विरोधकांकडून की पब नाही तोडले गेले, फक्त त्याच्या भिंतींवर एकंदरीत दिखावपणा म्हटलं जातं. बघा, मी पुणे आयुक्तांना सांगितलेलं आहे, हे जे काही आपली तरुण पिढी आहे, हे ड्रगच्या नशेने बर्बाद करणारे कोणी असू द्या, शेवटी ती आमचीच मुलं आहेत. त्यांच्या आईवडिलांची काय मानसिकता असेल, आणि म्हणून पुणे आयुक्तांना सांगितलंय, पब असू द्या, हॉटेल असू द्या, शाळा कॉलेजच्या बाजूला दुकानं असू द्या, टपऱ्या असू द्या, जे काय असेल ज्यामध्ये ड्रग्सचे रिलेटेड ज्या ज्या वास्तू असतील, जी स्ट्रक्चर असतील, ती मुळात सकट उकडून टाका, बुलडोजर चालवा आणि पेडलर पासून मेन सप्लायर पर्यंत त्यांची पाळं मुळं खणून काढा आणि यांना जेरबंद करा. अशा प्रकारचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये देखील मुंबई पोलिसांनी जवळपास 4000 कोटीचे ड्रग्स पकडले होते. 1300 बांधकामं त्यांनी तोडलेली. आणि ही कारवाई फक्त मुंबई ठाण्यात नाही, पुण्यात नाही, तर संपूर्ण राज्यभरामध्ये जिथे जिथे ड्रग्सचे अड्डे आहेत, जिथे जिथे ड्रग्सची विक्री होतीये, जिथे जिथे ही तरुणाईला ही सगळी नासवत आहेत, एक तरुण पिढी जी बर्बाद करण्याचं काम जे लोक करतायत, त्यांना सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्यांना मुळात सकट उकडून टाकलं जाईल.